आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेमधून आपण लढणार नाही अशी घोषणा 8 दिवसापूर्वी माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली. पण आता यामध्ये राजकारण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. कारण कुंभोज मतदारसंघातून शौमिका महाडिक यांनीच लढावं असा आग्रह या गावातील प्रमुख 11 इच्छुकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे धरलेला आहे. आज कुंभोज गावातील सगळ्या प्रमुख इच्छुकांनी भाजप कार्यालय गाठलं आणि आग्रह धरला की आमच्यात एकमत होत नाही, त्यामुळं शौमिका महाडिक यांच्या नावातच एकमत आहे, त्यामुळं त्यांनाच या मतदारसंघातून भाजपच्या वतीनं उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता शौमिका महाडिक काय निर्णय घेणार याकडं आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे. कारण त्यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे की मी कुंभोजच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोणत्याही मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार नाही. आता मात्र कुंभोज गावातील सर्व प्रमुखांनीच आग्रह धरला आहे की शौमिका महाडिक यांनीच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी. त्या लढल्या तर सहज विजयी होतील. आमचं एकमत हे त्यांच्याविषयी झालेलं आहे. त्यामुळं असा आग्रह एकूणच सर्व कार्यकर्त्यांनी धरल्यामुळं आता भाजप काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही या संदर्भात आपण सर्वांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. पण आता चेंडू गेलाय तो पक्षाच्या नेत्यांच्या हातात. एकीकडं शौमिका महाडिक यांचा नकार आणि दुसरीकडं गावातील लोकांचा आग्रह. या पार्श्वभूमीवर आता शौमिका महाडिक काय निर्णय घेणार, भाजप काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. हे सगळं बघता आता पक्षाचा आदेश हा शौमिका महाडिक यांनी मैदानात उतरावं असा येण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. उद्याच शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा, त्यामुळे आज या संदर्भात निर्णय होण्याची चिन्ह अधिक आहेत. नेमकं काय आग्रह धरला कार्यकर्त्यांनी आणि त्याला उत्तर काय दिलं खासदार धनंजय महाडिक यांनी, पाहूया या व्हिडिओमधनं. महाविकास आघाडीच्या गटनेत्यांना होतो 11 सदस्यांनी आपल्याकडे भाजपमध्ये प्रवेश केला. 15 दिवसापूर्वी किरण माळी, दामचिमा बाबासाहेब चौधरी, प्रकाश पाटील संघटनेची सगळे सरपंच हे सगळेच केला प्रवेश. त्यावेळीच आमची अपेक्षा होती की कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा भाजपच्या चिन्हावरती लढायला पाहिजे. आमची त्यावेळी मागणी पूर्वी होता शिंदे प्रवीण यादव शिवसेना आमची म्हणणं एवढंच आहे की आमचं गाव 12 ते 13,000 मतदान आमचं आहे कुंभोजचं, आणि उमेदवार जास्त असल्यामुळे एकमत होत नाही. थोडं इच्छुक जास्त आहे. एकमत न झाल्यामुळे डिवायडेड करून बाहेरचा उमेदवार येतो. मग ते त्यासाठी आमची एकच इच्छा आहे. मग सगळ्याच मग बाबासाहेब चौधरी असतील, अरुण पाटील असतील, अमर पाटील असतील, सगळ्यांचं एकच मागणं आहे की शौमिका वहिनींना कुंभोजसाठी दुसरा मुद्दा असा आहे मतदारसंघात जनरलसाठी आरक्षित आहे आणि तिथं उमेदवारी पुढची देताना ओबीसीतली द्यावी. मी पण ओबीसीत आहे, मी पण इच्छुक होतो. पण ते शौमिका वहिनीने उभारणार नाही म्हणून घोषित केलं होतं ना. कार्यकर्त्यांची मागणी आहे ना. काय अडचण यायला लागले. तुमचं मत कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं मत असतं की वहिनी संघटनेचे
अजित साहेब ह्या मतदारसंघाचा एवढा स्वार्थ आहे की जनरलला उमेदवारी मिळेल जनरल कॅटेगरीला आणि आमच्या मतदारसंघाचा विकास होईल. आम्हाला साहेबांचं तुमचं आणि तुमच्या सगळ्यांची भावना पवित्र प्रामाणिक आहे. तुमच्यात आता एकमत होत नसल्यामुळं तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे की शोमिका माडिकांनी लढावी. परंतु शोमिका माडिकांनी काही दिवसापूर्वी एक मेळावा घेऊन म्हणजे मुलाखती होते त्या दिवशी सगळ्यांना सांगितले की बाबा मी इच्छुक नाही आहे, मी कुठनं लढायला इच्छुक नाही असं त्यांनी स्वतः घोषित केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी उभा राहणं हे योग्य होत नाही ना. 8 गावची लोक आहेत. साहेब ती इच्छा वैनिकी झाली. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर, प्रवीण जाधवचं आता लोकमत खराब आहे. बिनकामाचं जागाच आहे नको. शोमिका वहिनीमुळं चांगलं तिथं वातावरण झालं. शोमिका जर वहिनी असेल तर वन साईड निवडून येऊ शकतात असं वातावरण. 2 मिनिट आणि दुसरी गोष्ट काय ओपनची सीट आहे तिथं म्हणजे त्यांनी हे करणं आणि आपण सगळ्यांनी हे करणं चुकीचं आहे. म्हणजे त्याला समर्थन असं नाही ओपन मधला कोणी राहू देत ना. आमचं पहिलं म्हणणं आहे की शोमिका वहिनीच तुम्ही हे करावं. करायलाच पाहिजे. नाही नाही असं पहिलं म्हणणं काय नाही. दुसरं काय नाही पहिलं. मिंची गावचीच 20 पद आहेत. मला जरा नाही साहेब येत नाही. निर्णय आता झाला पाहिजे. त्याला सदस्य आणि ग्रामपंचायत टोटली तुमच्याकडे येऊन आमचं काय आम्हाला काही वाढवची सोडणार तुमची भावना पवित्र आहे म्हणून मी नाही नाही सांगितलं. त्यासाठी आम्हाला मला न्याय द्यायला पाहिजे. एक कार्यकर्ता हल्ला नाही. न्याय द्यायला पाहिजे. एका सीटवर सगळ्यांचं एकमत झालं. हे महत्त्वाचं आहे ना. असं हे ना आता दस्तूरबद्ध उमेदवार 4 आणि महिने वेळच नाही ना. उद्या एक दिवस आहे संभ्रम परत त्याला पाठीपुढे झाला. हे काय नको साहेब. आणि कुंभोला साहेब फोन केला साहेब कुंभोला भाजप यायचं म्हणून रेंदाळ सुद्धा राहुल साहेबांनी ह्याला सोडले, जयसिंगदादांना सोडले. मी पण दादा आणि अमोल साहेबांचा मित्रच आहे. मी स्वतः इच्छुक होतो तिथून. तर ज्या वेळेला वहिनींचं मला दादांनी सांगितलं धैर्यशील दादाने की जरा वहिनींचं हे होऊ शकते, त्यामुळे मी स्वतः तिथं विड्रॉ केलंय. मी आमची पण जी काही ताकद आहे काय अमोल साहेब असू दे किंवा दादा असू दे, मी दोघांचं पॅरल काम करतो मित्र म्हणून ना. आणि माझी पण खरोखर माझी त्यावेळी इच्छा होती म्हणून मी विड्रॉ केलं. आणि माझी विड्रॉ करतोय म्हटल्यानंतर त्याला न्याय पण तुम्ही व्यवस्थित द्यावा असं आमच्या सगळ्यांची इच्छा. मला 1 तासभर द्या. नाही साहेब नाही. ऐका, बाहेर थांबतो ऐका, मी. एक बाहेर ऐकून घ्या साहेब. हा सगळा मुद्दा तुम्हाला अभ्यास केलाय. हा काय हा मुद्दा तुमच्याकडे अचानक आला असा काय नाही आहे. हा 2-3 दिवस जरा मुद्दा घुमाला तुमच्यावर आणि निर्णय द्या. आम्ही आमच्या कामात मला 1 तासभर वेळ द्या. थोडी विनंती आहे. साहेबांकडे जाऊन येतो. पॉझिटिव्ह पाहिजे. पण विषय हा आम्हाला निर्णय पाहिजे. पॉझिटिव्ह निर्णय पाहिजे. निर्णय पाहिजे नको. वहिनीची उमेदवारी निर्णय पाहिजे पॉझिटिव्ह. उभा करा. पॉझिटिव्ह नाही तोच. बरोबर. 1 तासभर वेळ द्या मला. मी जरा फिरून या 1 तासभर. बाहेर बसा. खाली बसा वाऱ्याला. बसतो.